संविधान विषयावरती बोलायचं म्हटल्यानंतर काही लोक संविधानाची रचना, संविधानाचे 22 भाग, त्याचे 395 कलम, त्याची परिशिष्ट, प्रत्येक कलमामध्ये असलेले कलमांचे क्रमांक सांगून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या अशा तांत्रिक गोष्टी मांडण्यामध्ये अधिक वेळ घेतात. खरं म्हणजे आपल्या समोरच्या सगळ्या लोकांना अशा सगळ्या बारकाव्यांची गरज असते असे नाही. ती काही प्रश्नांच्या वेळेला कोर्टामध्ये चालवण्याची गोष्ट असते, त्यावेळेला त्याची जरूर आणि स्पर्धा परीक्षेला बसलेल्या लोकांसाठी त्याचा उपयोग होतो, जरूर उपयोग होतो. पण सर्वसामान्य जनतेशी, नागरिकांशी बोलताना आपण काय बोललं पाहिजे, काय बोलायचं आहे, तर महत्वाची गोष्ट ही आपण समजून घेऊया की तुम्हा आम्हाला जगण्याचं, आनंदी राहण्याचं, स्वतःला विकसित करण्याचं जे सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जी सगळी संधी मिळालेली आहे, ती या देशामध्ये हे संविधान आहे म्हणून मिळालेली आहे. खरं म्हणजे या देशाची रचनाच संविधानामुळे झालेली आहे. आपण वक्ते 1 तास, 1.5 तास, 2 तास बोलत राहतो, पण समोरच्या व्यक्तीचं अवधान हे फार फार तर 10 मिनिटं व्याख्यानामध्ये टिकतं आणि मग ते त्यांच्या मानसिक पातळीवरती दुसऱ्याच विषयामध्ये ते गुंतलेले असतात आणि फक्त शरीरानं तुमच्या समोर उभे असतात. म्हणून व्याख्यान, उपदेशवजा काही गोष्टी ह्या थोड्या आपल्याला टाळता येतील का, त्याला पर्यायी काही गोष्टी शोधता येतील का, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. कोणतं माध्यम, कोणतं साधन चांगलं असं विचारलं तर समोरचं म्हणेल ज्याला जे चांगलं जमतं ते चांगलं. म्हणजे ज्याला गाणं म्हणता येतं त्याचं गाणं हे माध्यम चांगलं, ज्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता येतं त्याच्यासाठी ते साधन चांगलं. पण इथं संवाद साधणाऱ्याच्या आवडीचा प्रश्न आहे की ऐकणाऱ्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मला वाटतं समोरच्या माणसाला जे माध्यम जास्त आवडतं ते माध्यम आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नमस्कार सगळ्यांना. संविधान संवाद साधण्यासाठी इच्छुक असणारे, संविधानासंबंधी जाणून घेऊ इच्छिणारे आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि आपलं अभिनंदनही करतो की अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण या नव्या माध्यमातून चर्चा करतात, संवाद साधतात. कॉंग्रॅच्युलेशन्स. संविधान संवाद कसा साधावा या संबंधी मी आता थोडं बोलणार आहे. तत्पूर्वी हा संविधान संवाद साधण्याची गरज काय आहे हे आपल्याला माहीत आहे, पण ते अधिक विशद करण्यासाठी एक माध्यम म्हणून एक अभंग हा या संबंधी आपण घेऊया. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई. तयाला जाणता जाणशी स्वतःला, तयाला जाणता जाणशी स्वतःला, तव अस्तित्वाला अर्थ येई. होते येथे सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. होते येथे सारे वेगवेगळे मी, आता झालो आम्ही भारतीय. भूमी जरी तीच, भूमिपुत्र तेच, नाते हे नवेच निर्मियेले. देश ना राजाचा ना एका धर्माचा, देश ना राजाचा ना एका धर्माचा, आता हा सर्वांचा सर्वांसाठी. स्वामी म्हणे याची करू नका पूजा, स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एका दुजा अर्थ याचा. हा संविधानाचा अर्थ एका दुसऱ्याला सांगणं, यालाच आपण संविधान संवाद असं म्हणतो. गंमत अशी आहे, आपल्या शाळांमध्ये शासनाकडून परिपत्रक येतं आणि संविधान दिन साजरा करा असं सांगितलं जातं. संविधान दिन साजरा करायचं म्हटल्यानंतर आपले लोक काय करतात, खूप कमी शाळांच्या मध्ये काही संविधानासंबंधी मांडणी करणारे कार्यक्रम होत असतील, पण सुरुवात तर त्याची अशी झाली
की संविधानाची प्रास्ताविका किंवा संविधानाचं पुस्तक जे लायब्ररीमध्ये असतं ते, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एखादा फोटो, राजेंद्र प्रसादांचा एखादा फोटो, यांना फुलं अर्पण करणं, यांना कुंकुम तिलक लावणं, काही वेळा नारळ फोडणं, नमस्कार करणं, एवढं झालं म्हणजे संविधान दिन साजरा झाला. असे काही दिवस गेले. आपण संविधानाबद्दल जागृती निर्माण करायला लागलो आणि शाळांच्या मध्ये काही चांगले बदल व्हायला लागले. आणि आपण असं म्हणायला लागलो की स्वामी म्हणे याची करू नका पूजा, सांगा एका दुजा अर्थ याचा. ही खूप महत्वाची गोष्ट बनलेली आहे की आम्हा भारतीय नागरिकांना संविधान आणि त्याचं महत्व हे नीट माहीत व्हायला पाहिजे. हे नीटपणानं माहीत होण्यासाठी आपण काय करावं याची चर्चा संविधान संवादक म्हणून आपली जबाबदारी, संविधानासंबंधी बोलणारे लोक म्हणून आपली जबाबदारी काय असू शकते हे आपण बघूया. यासाठी संवाद साधताना घ्यायची काळजी, दृष्टिकोन याबद्दल मी 5 क आपल्याला सांगणार आहे. त्यातली पहिली गोष्ट आहे संविधान साधताना, म्हणजे संविधानाचा संवाद साधणं ही केवळ स्टेजवरून होणारी गोष्ट नाही. किंबहुना मी असं म्हणेन की स्टेजवरून संवाद कमीच साधला जातो, ते सगळं एकतर्फी होतं. संविधान साधणं, संवाद साधणं म्हणजे समोरच्या श्रोत्यांशी, लोकांशी, युवकांशी, युवतींशी, महिलांशी नीटपणानं चर्चा करणं. आणि त्यासाठी हे 5 क हे महत्वाचे आहेत असं मला वाटतं. त्यातला पहिला क आहे आपण काय संवाद साधणार आहोत. दुसरा आहे आपण कोणाशी संवाद साधणार आहोत. तिसरा आहे आपण कसा संवाद साधणार आहोत. चौथा आहे आपण का संवाद साधणार आहोत. आणि 6वी एक महत्वाची गोष्ट त्याला मी जोडतो की हे सगळं संवाद साधल्यानंतर 5वा क आहे की कोणत्या कृतीची अपेक्षा आपण ज्यांच्याशी संवाद साधतो त्याच्या बाबतीत करणार आहोत. या 5-6 गोष्टींच्या वरती आपण थोडक्यात बोलूया. आपण काय बोलणार आहोत तर तुम्ही म्हणाल संविधानाबद्दल बोलणार आहोत. पण संविधानाबद्दल काय बोलणार आहोत ही एक महत्वाची गोष्ट आहे. माझा अनुभव असा आहे की एखाद्या व्यक्तीच्या चरित्रावरती बोलणारे, त्यांच्या गोष्टी सांगणारे, त्यांचं महत्त्व सांगणारे, त्यांचं कार्यकर्तृत्व आणि विचार सांगणारे अनेक वक्ते आपल्याला सहजपणाने भेटतात. पण आम्ही इचलकरंजीमध्ये संविधान जागर व्याख्यानमाला चालवतो तेव्हा आमच्या असं लक्षात येतं की या संविधान या विषयावरती किंवा संविधानातली आतली जी काही मूल्य आहेत, पायाभूत मूल्य आहे, पायाभूत चौकट आहे मूल्यांची, त्याच्यावरती बोलणारे वक्ते कमी आहेत. म्हणून आपण काय बोलणार आहोत हे आपण थोडंसं समजून घेऊया. संविधान विषयावरती बोलायचं म्हटल्यानंतर काही लोक संविधानाची रचना, संविधानाचे 22 भाग, त्याचे 395 कलम, त्याची परिशिष्ट, प्रत्येक कलमामध्ये असलेले कलमांचे क्रमांक सांगून त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या अशा तांत्रिक गोष्टी मांडण्यामध्ये अधिक वेळ घेतात. खरं म्हणजे आपल्या समोरच्या सगळ्या लोकांना अशा सगळ्या बारकाव्यांची गरज असते असे नाही. की काही प्रश्नांच्या वेळेला कोर्टामध्ये चालवण्याची गोष्ट असते, त्यावेळेला त्याची जरूर, आणि स्पर्धा परीक्षेला बसलेल्या लोकांसाठी त्याचा उपयोग होतो, जरूर उपयोग होतो. पण सर्वसामान्य जनतेशी, नागरिकांशी बोलताना आपण काय बोललं पाहिजे, काय बोलायचं आहे, तर महत्वाची गोष्टी आपण समजून घेऊया की तुम्हा आम्हाला जगण्याचं, आनंदी राहण्याचं, स्वतःला विकसित करण्याचं जे सगळं स्वातंत्र्य मिळालेलं आहे, जी सगळी संधी मिळालेली आहे, ती या देशामध्ये हे संविधान आहे म्हणून मिळालेली आहे. खरं म्हणजे या देशाची रचनाच संविधानामुळे झालेली आहे. अन्यथा आपण इतिहासामध्ये बघितलं तर या देशामध्ये कितीतरी राजे होते, संस्थानिक होते. मी आता तिकडे वळत नाही. पण भारत नावाचं राष्ट्र जे आहे, प्रचंड विस्ताराचं, 32,84,000 चौरस किलोमीटर असा विस्तार म्हणतो, या राष्ट्राची रचनाच ह्या संविधानाच्या एका कृतीमुळे घडलेली आहे. ह्या संविधानानं
या देशातली राजेशाही घालवली आणि लोकशाही आणली, म्हणजे तुम्हाला आम्हाला या देशाचा मालक बनवलेला आहे. या देशाचे मालक कोण आहेत? या देशाचा मालक राष्ट्रपती किंवा पंतप्रधान असे कुणी नाही आहे. या देशाचे मालक या देशातले तुम्ही आम्ही सगळे लोक आहोत. या देशातल्या प्रत्येक नागरिकाला, तो गरीब असो, श्रीमंत असो, कोणत्याही जातीचा असो, शूद्रातिशूद्र अस्पृश्य समजलेला असो, कुणीही असो, हे सगळे कायद्यासमोर, सरकारसमोर, शासनासमोर आणि राष्ट्रासमोर सगळे समान दर्जाचे नागरिक आहेत. शेकडो वर्षे चालत आलेली अस्पृश्यता, हा जो या भारताच्या कपाळावरचा कलंक होता, तो या संविधानानं नष्ट केलेला आहे आणि सगळ्यांना स्वतःहून विकसित होण्याची एक चांगली संधी, एक चांगलं पर्यावरण ह्या संविधानामुळं निर्माण झालेलं आहे. हे आपण समोरच्या माणसाला नीटपणानं पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यासाठी संविधानातल्या सगळ्या कलमांच्या बारकाव्यामध्ये आपण जाण्याची गरज नाही. संविधानाकडे बघण्याचा जो एक उदासीन दृष्टिकोन समाजाचा बनलेला आहे, किंवा संविधान म्हणजे कुठली तरी अवघड बोजड गोष्ट आहे, ती काहीतरी तत्वज्ञानाची गोष्ट आहे, ती कोर्टामध्ये वकिली भाषेत बोलण्याची गोष्ट आहे, असा जो समज बनलेला आहे आणि त्याच्याशी आपले काही संबंध नाही असा जो भाव निर्माण झालेला आहे, तो दूर करण्यासाठी आपण काय बोलायचं हे आपल्याला नीटपणानं ठरवावं लागेल. मला वाटतं संविधानाची मूल्ये जी आहेत, सार्वभौमत्व, समाजवाद, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही जी मूलभूत चौकट आहे, ही जी मूल्य आहेत, ही मूल्य तशी, हे शब्द सुद्धा बोजड आहे. सार्वभौमत्व म्हटलं तर काय, असा एक बोजड शब्द आपल्या अंगावर येऊन आढळतो. पण यांचा अर्थ सोप्या भाषेमध्ये आपण समोरच्या माणसाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही सगळी मूल्य आपण जगताना सहजपणानं आचरण करत असतो, आचरणात आणत असतो, ती मात्र अधिक दृढपणानं आचरणात आणण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूया, अशा आवाहनासाठी आपण हे सगळे करणार आहोत. पुढचा मुद्दा आहे, आपण कोणाशी बोलणार आहोत. संविधान संवाद साधणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपण कोणाशी बोलणार आहोत हे नीटपणानं लक्षात घ्यायला पाहिजे. आपण लहान मुलांशी बोलणार आहोत का? लहान मुलांशी संविधान या विषयावरती संवाद साधावा का? संविधान हा मोठ्या लोकांचा, शिकलेल्या लोकांचा भाग आहे, असा आपला गैरसमज होता कामा नये. लहान मुलांशी, प्राथमिक शाळेतल्या मुलांशी, मुलींशी सुद्धा संवाद नीटपणानं संविधान या विषयावरती साधता येतो. पण ते त्यांच्या समजायच्या पातळीवरती जाऊन आपण त्याच्याशी संवाद साधला पाहिजे. मग शाळेतले विद्यार्थी असतील, हायस्कूल लेवलचे विद्यार्थी असतील, महाविद्यालयीन विद्यार्थी असतील, कामगार वर्ग असेल, महिला वर्ग असेल, एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते मंडळी असतील, एखाद्या चळवळीचे कार्यकर्ते मंडळी असतील, एवढंच कशाला, संविधान म्हणले की आपल्या समाजामध्ये व्हायला नको, पण अशा प्रकारचे दोन भाग आपल्याला दिसतात. एक दलित समाज, संविधान आणि बाबासाहेब यांची अस्मिता बनलेली आहे, आणि जो दलितेतर समाज आहे की संविधान हे बाबासाहेबांनी लिहिलं म्हटलं की मग त्यांच्या कुणाच्या तरी सोयीसाठी ते लिहिलं असेल असा ज्याने गैरसमज करून घेतलेला आहे. खरं म्हणजे त्या सगळ्यांना संविधानाने या जीवनाचा आनंद दिलेला आहे. तर असे समाज कुणाशी आपण बोलणार आहोत, त्यांचं आकलन काय आहे, त्यांचे अनुभव काय आहे, त्यांच्या अस्मितांचा भाग काय आहे, त्यांच्या प्रतिमा प्रतीकांचा भाग काय आहे, त्यांचे प्रश्न काय आहेत, त्यांच्या गरजा काय आहेत, हे ओळखून त्या लेवलचा, त्या पातळीवरचा संवाद आपण संविधान संवादकांनी साधण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा आहे, तो अतिशय महत्वाचा आहे. तर मग हे कसं करावं? संविधान या विषयावर बोलताना, संवाद साधताना आपण कसा संवाद साधावा? आता कसा संवाद साधावा असं म्हणत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी एक धोपट मार्ग स्वीकारलेला आहे की तो व्याख्यानांचा, आणि त्या व्याख्यानातून पुढे जातो आपण उपदेशाच्या पातळीवर. मला वाटतं आत्ताच्या तरुण पिढीला, आताच्या विद्यार्थी वर्गाला व्याख्यान हे, किंवा आधी सुद्धा हेच असंच घडलेलं आहे की व्याख्यान हे माध्यम फारसं आवडत नाही. आपण बघते 1 तास, 1.5 तास, 2 तास बोलत राहतो, पण समोरच्या व्यक्तीचं अवधान हे फार तर 10 मिनिटं व्याख्यानामध्ये टिकतं, आणि मग ते त्यांच्या मानसिक पातळीवरती दुसऱ्याच विषयामध्ये ते गुंतलेले असतात आणि फक्त शरीरानं तुमच्या समोर उभे असतात. म्हणून व्याख्यान
उपदेश वजा काही गोष्टी ह्या थोड्या आपल्याला टाळता येतील का, त्याला पर्यायी काही गोष्टी शोधता येतील का, त्याचा आपण विचार करायला पाहिजे. कोणतं माध्यम कोणतं साधन चांगलं असं विचारलं तर समोरचं म्हणेल ज्याला जे चांगलं जमतं ते चांगलं. म्हणजे ज्याला गाणं म्हणता येतं त्याचं गाणं हे माध्यम चांगलं, ज्याला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करता येतं त्याच्यासाठी ते साधन चांगलं. पण इथं संवाद साधणाऱ्याच्या आवडीचा प्रश्न आहे की ऐकणाऱ्याच्या आवडीचा प्रश्न आहे. मला वाटतं समोरच्या माणसाला जे माध्यम जास्त आवडतं ते माध्यम आपण वापरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी या संवादाची सुरुवातच एका अभंगाने केली. भारताचा प्राण आहे संविधान, तयाला जाणून घेई गेली. सोपी गोष्ट आहे. परवा दिवशी आपल्याकडं महाराज आले होते, श्यामसुंदर सोननाथ महाराज. त्यांनी संविधान आणि संतांची रचना याच्यावरती संवाद साधला. हाच अभंग घेऊन आपल्याला प्रवचन करता येईल, आपल्याला कीर्तन करता येईल. भारताचा प्राण संविधान कसं काय आहे, प्राण या शब्दाचा अर्थ काय आहे, संविधान काढून घेतलं तर भारत हा देश निर्जीव बनेल का, म्हणजे कशा अर्थानं निर्जीव बनण्याची शक्यता आहे हे आपल्याला नीटपणानं समजावून सांगता येईल. त्यामुळं गाणं, एखादं नाट्य, एखादी शॉर्ट फिल्म किंवा मोठी फिल्म, लोकगीत, पोवाडा, चित्र, प्रश्नोत्तर, प्रश्नमंजुषा किंवा टी व्हीवरच्या जे संविधान नावाची मालिका आहे श्याम बेनेगल यांची, त्या मालिका एक एक एपिसोड दाखवून त्याच्यावरती चर्चा घडवणं, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, पोस्टर प्रदर्शन, असे वेगवेगळे सगळे मार्ग, सगळी माध्यमं आपल्याला वापरता येतील. आता त्यातला आपल्याला जो चांगला वाटतो तो आपण निवडला पाहिजे. संविधानाचं भारूड करता येतं. संविधानाचं भारूड अत्यंत चांगल्या पद्धतीनं राजवैभव आपल्यासमोर सादर करतो. संविधानाचा पोवाडा आपण सादर करतो. या संविधानाच्या पोवाड्यामध्ये काय आहे, तो संविधानाचा पोवाडा नीटपणानं ऐकला तर तो एक पूर्ण व्याख्यानाचा विषय आहे हे आपल्या लक्षात येईल. या देशामध्ये इंग्रज होते तेव्हा काय होतं, इंग्रज यायच्या आधी काय होते, मग राजकीय गुलामगिरी आपण कशी नष्ट केली, मग या ठिकाणी लोकशाही कशी आणली, इथली जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, ही विषमता आपण कशी नष्ट केली, ही अमानुषता कशी नष्ट केली, मग संविधानानं आपल्याला कोणकोणते मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य दिले, धर्मनिरपेक्षतेबद्दल आणि धर्मस्वातंत्र्याबद्दल संविधान काय म्हणतं, शिक्षणाबद्दल संविधानानं कोणत्या गोष्टी केल्या, ही सगळे हक्क आपण दिले, आपल्याला दिले. पण कर्तव्याबद्दल सुद्धा संविधानानं आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे. कर्तव्याच्या पातळीवरती आपण काय करतो. आणि मग निवडणूक हा लोकशाहीमधला एक मोठा सोहळा आहे, त्यामध्ये आपण किती जाणतेपणानं वावरतो, ह्या सगळ्या गोष्टी ह्या संविधानाच्या पोवाड्याच्या माध्यमातून वगैरे आपण अनुभवतो. लोकांना तो अनुभव शेअर करतो. सोप्या भाषेमध्ये लोकांच्या अनुभवांच्या गोष्टीमधून आपण जर त्यांच्याशी संवाद साधला तर ते लोकांना पटतं. उदाहरणार्थ, निवडणुकीमध्ये एक गोष्ट सर्रास घडत असते, त्यासाठी आपण एक उदाहरण देतो. काय उदाहरण देतो, एखादा समजा एखाद्या कारखान्याचा मालक आहे, त्याला अजून इतर व्याप अनेक आहेत, तर त्यानं असं विचार केला की त्या कारखान्यासाठी एक मॅनेजर नेमावा आणि त्यानं पेपरमध्ये एक जाहिरात दिली. जाहिरात वाचून काही लोक मुलाखतीला आले. त्यातल्या पहिल्या व्यक्तीला विचारलं की तुझ्याकडे कोणती गुणवत्ता आहे, तुला मी मॅनेजर नेमावं, व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावी. तर तो म्हणाला, का असा विचार करताय, तुम्ही ज्या जातीचे आहात त्याच जातीचा मी आहे, आता हीच त्याची गुणवत्ता आहे. दुसऱ्याला विचारलं तर तो म्हणाला, तुम्ही ज्या धर्माचे आहात त्याच धर्माचा मी आहे, त्यामुळे मला तुम्ही नेमावं. तिसरा म्हणाला, अहो तुम्ही नेमा, मी तुम्हाला संध्याकाळी पैशाचं पाकिट देतो. कोण म्हणाला, तुम्हाला ढाब्यावरती जेवण देतो. या सगळ्या गोष्टीतून त्या व्यक्तीनं कुणाला त्या कारखान्याचा मॅनेजर म्हणून नेमावं. तर यापैकी एकतरी व्यक्ती लायक आहे का, यातल्या एखाद्या व्यक्तीला मॅनेजर म्हणून नेमलं तर त्या कारखान्याचं किंवा त्या व्यक्तीचं दिवाळं वाजेल की नाही, तर मुलं म्हणतात होय वाजेल. पण याच गोष्टी याच प्रकारे आपण निवडणुकांच्या मध्ये करतो ना. निवडणुका म्हणजे काय असतं, हा देश चालवण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी आपल्या वतीनं एक कारभारी म्हणून या देशाचे निवडणुकांच्या मध्ये आपले प्रतिनिधी आपण निवडत असतो. आणि प्रतिनिधी निवडत असताना मात्र याच गोष्टी आपण करतो. एका छोट्या कारखान्याच्या मालकानं ज्या गोष्टी करू नयेत त्या पद्धतीनं आपण आपले प्रतिनिधी निवडतो. आणि मग जात बघून, धर्म बघून, कुणी पैसे देतं का, कुणी जेवण देतं का, आणखी कुणी
वाईट सगळ्या गोष्टी करून आपण मग गहाण टाकतो, विकतो आणि निवडणुकीमध्ये हे सगळं करतो. आणि मग त्याचे परिणाम काय होतात, तर त्याचे परिणाम आपल्या सगळ्या गोष्टी ह्या अधांतरी राहतात. अनेक प्रश्न निर्माण होतात, भ्रष्टाचार होतो. या सगळ्या गोष्टी आपण ज्या समस्या आपण ज्या बाहेर बघतो हे यातून निर्माण होतात. हे या पद्धतीने आपण समजावून सांगू शकतो की नाही. तर ही माध्यमं आपण नीटपणानं वापरली पाहिजेत असं मला वाटतं. आता ज्याला बोलता येत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण माध्यम तयार करू शकतो. पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन जर केलं तर समोर स्क्रीनवरती काही गोष्टी दिसतात, काही चित्र दिसतात, काही माहिती दिसते, त्याचं आपण विश्लेषण करत जावं. प्रत्येकालाच व्याख्यान देता येईल असं नाही आणि व्याख्यानाचा फारसा उपयोग पण आता होत नाही. तर अशा माध्यमातून आपल्याला जे जमतं त्या पद्धतीनं पण लोकांना आवडेल अशा सोप्या भाषेत उदाहरणं देत आपण या गोष्टी शेअर करू शकतो. आता महत्वाची गोष्ट काय आहे, हे सगळं आपण का करतो आहोत, हे सगळं करण्याची गरज काय आहे. आपल्या समोर हे करत असताना आपण हे सगळं का करतो आहोत हे नीटपणानं माहिती असलं पाहिजे. आपल्या सगळ्या भोवती जे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नातून आपण अस्वस्थ आहोत हे खरंच आहे. मी माझ्या त्या पोवाड्यामध्ये शेवटी असं म्हणतो, शेवटी करतो विनंती संविधानाप्रती उदासीन किती, उदासीन किती, उदासीन किती, उदासीन किती. शेवटी करतो विनंती संविधानाप्रती उदासीन किती, संकटे उभी किती देशात, संकटे उभी किती देशात, अस्त्र संविधान तुमच्या हातात, अंधारावर करूया मात जी जी जी. लोकशाहीबद्दल काही लोक प्रश्न उपस्थित करतात, काही आक्षेप उभे करतात. धर्मनिरपेक्षतेबद्दल काही लोक प्रश्न उपस्थित करतात आणि या सगळ्यातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता याच्याबद्दलचे सुद्धा प्रश्न, आक्षेप उपस्थित केले जातात. पण या सगळ्याला उत्तर काय आहे? ही सगळी संकट या सगळ्या मूल्यांच्या भोवती आपल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याभोवती जे निर्माण झालेले आहेत त्याला उत्तर काय आहे? तर याला उत्तर आहे अधिक चांगली लोकशाही, अधिक चांगली धर्मनिरपेक्षता, अधिक चांगलं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता देण्याची आपली जबाबदारी. हेच त्याला उत्तर असू शकतं. यापासून आपण मागं जाणं म्हणजे अधिक खोलात रुतणं आहे हे आपण नीटपणाने समजून घ्यायला पाहिजे. म्हणून आजच्या प्रश्नांच्या वरती उत्तर काय आहे, तर आजच्या प्रश्नांच्या वरती एक चांगलं उत्तर आहे हे संविधान, संविधानिक मूल्य ती लोकांच्या मध्ये नीटपणानं रुजवणं. हे आपण जर नीटपणानं करू शकू तर हे आपण उद्याच्या चांगल्या समाजासाठी मोठं काम करतो हे आपण समजून घ्यायला पाहिजे. आजकाल राष्ट्रभक्ती हा शब्द खूपच फेमस झालेला आहे. कोणी राष्ट्रभक्त असतो तर कोणी राष्ट्रद्रोही असतो, देशद्रोही असतो. मला असं म्हणायचं आहे की ज्याला नीटपणानं संविधान ज्यानं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या संविधानाची मूल्य समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या मूल्यांच्या दिशेनं वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे संविधान आणि त्यातील मूल्य आपल्या जीवनाचा भाग बनतील का असा तो प्रयत्न करतो आहे. असा माणूस हा खरा देशभक्त आहे असं माझं मत आहे. या देशाला एक राष्ट्र म्हणून धारणा करून देणारं संविधान, त्याच्या मूल्यांच्या विरोधात आम्ही वागणार, लोकशाहीची थट्टा करणार, लोकशाही खिळखिळी करण्याचा प्रयत्न करणार, धर्मनिरपेक्षतेवरती प्रश्न उभे करणार आणि आपण कट्टरतेचा पुरस्कार करणार आणि तरीही मी देशभक्त आहे असं म्हणणार. ही गोष्ट विसंगत आहे, ही गोष्ट चुकीची आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणार्पण केलं त्यांनी या समाजामध्ये ही मूल्य रुजवण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांनी फक्त इथून इंग्रजांनी जावं म्हणून प्राण अर्पण केले नाहीत, तर इंग्रज गेल्यानंतर या प्रकारचा भारत घडावा ज्याच्यामध्ये सगळ्यांना विकासाची संधी आहे, सगळे समान आहेत आणि सगळे बंधुभावानं जगतात, अशा भारतासाठी ते लढत राहिले. आणि अशा लोकांनी, अशा विद्वान लोकांनी मिळून हे संविधान तुमच्या आमच्या सगळ्यांच्या वतीनं निर्माण केलेलं आहे. हे आपण नीटपणाने समजून घेतलं तर राष्ट्रभक्त होण्याचा चांगला मार्ग कोणता आहे, तर संविधान नीटपणाने समजून घेणं आणि संविधान नीटपणानं आचरणात आणणं ही गोष्ट करायला पाहिजे. हे सांगण्यासाठी आपण हे करतो आहोत आणि अशा एका राष्ट्रभक्तीची गोष्ट आपण करतो आहोत याचा आनंद पण आपल्याला आहे. शेवटची एक गोष्ट मी आपल्याला सांगणार आहे की हे सगळं सांगितलं, धो धो पाऊस पडला
आणि पाणी वाहून समुद्राला जाऊन मिळालं असं होऊन नाही चालणार. संततधार बारीक वर्षा व्हावी, लोकांच्या पर्यंत ते नीटपणानं पोहोचावं हे आपण बघायला पाहिजे. पण ते पोहोचल्यानंतर ते उगवतं की नाही हे पण बघायला पाहिजे. म्हणून कार्यक्रमानंतर आपण काही गोष्टींचा पाठपुरावा केला पाहिजे. आपण त्यांना काही कृती कार्यक्रम देऊ शकतो का, काही संकल्प त्यांना देऊ शकतो का. उदाहरणार्थ मी एक सोपा कृती कार्यक्रम देतो. मी काय म्हणतो, एवढं व्याख्यान तुम्ही ऐकलत ना, तर मला सांगा आपली जात कोणती आहे, माझा धर्म कोणता आहे हे सांगण्याची गरज असते का समाजामध्ये. अगदी अपरिहार्य वेळेला जिथं काही तांत्रिक प्रश्न निर्माण होतात, उदाहरणार्थ समजा दलित एखाद्या विद्यार्थ्याला ॲडमिशनच्या वेळेला काही गोष्टी निर्माण होतात ज्या समतेसाठीच या संविधानामध्ये तरतूद म्हणून करून दिलेल्या आहेत. अशा अपरिहार्य वेळेला मी जात किंवा धर्म उल्लेख करेन. अन्यथा मी माझी जात माझा धर्म हा कधीही माझ्या मित्रांशी शेअर करणार नाही. या पद्धतीने मी त्याचा उल्लेख करणार नाही, मी ते बोलणार नाही. किंवा समोरच्या कोणत्याही व्यक्तीची जात कोणती आहे, तो कोणत्या धर्माचा आहे हे मी त्याला विचारणार नाही, ते जाणून घेण्याचा मी प्रयत्नही करणार नाही. एवढ्या साध्या गोष्टी आपण करू शकतो की नाही. मला वाटतं अशा साध्या कृतीतून काही संकल्पपत्र आपण भरून घेऊ शकतो. मी कुटुंबामध्ये कसा वागेन, मी स्वतः कसा वागेन, स्वतः कसा बदलेन, मी कुटुंबामध्ये माझ्या बहिणीशी, माझ्या आईशी किंवा बहिणीनं भावाशी, बायकोनं नवऱ्याशी कशा पद्धतीनं त्यांनी निर्णय प्रक्रियेमध्ये कुटुंब म्हणून एक लोकशाहीचं वातावरण आपण निर्माण करू शकतो का, याचा काही प्रयत्न करता येईल का. आणि मग त्यातून बाहेर समाजामध्ये जेव्हा जातो आपण, तेव्हा या संविधानानं जी कर्तव्य म्हणून आपल्याला दिलेली आहेत, ज्या जबाबदाऱ्या दिल्या आहेत, त्या जबाबदाऱ्यांच्या दृष्टिकोनातून आपण काही कृती कार्यक्रम छोटे कृती कार्यक्रम करू शकतो की नाही हे आपण करायला पाहिजे. उदाहरणार्थ आता हा जो कोरोनामुळं आलेला लॉकडाऊनचा पिरियड आहे, यावेळेला आपण लोकांच्या मध्ये जाऊन बसणं उठणं, ज्याला आपण फिजिकल डिस्टन्सिंग म्हणतो, या गोष्टी आपण नीटपणाने पाळणे ही सुद्धा एक प्रकारची राष्ट्रभक्ती आहे, हे जबाबदारीचं काम आहे. तर हे सुद्धा आपण या संविधानाला आणून जोडलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी, वर्तमानपत्रातून येणारी बातमी, टीव्हीवरती दाखवली जाणारी बातमी, घरात घडणारी एखादी घटना, गल्लीमध्ये घडणारी एखादी घटना, या सगळ्या घटनांचा संविधानाच्या मूल्यांशी आपण जोडून विचार करू शकतो की नाही हे आपण करायला पाहिजे. आणि शेवटची मी आपल्याला एक गोष्ट सांगतो की संविधान या गोष्टीवरती अलीकडं बऱ्यापैकी चर्चा सुरू झालेली आहे. ही चर्चा आपण वाढवत नेली पाहिजे. ही चर्चा जेवढी वाढेल, हा संवाद जेवढा वाढेल, तेवढं या देशावरचे वेगवेगळ्या प्रकारचे जे संकट घोंगावत आहेत त्यापासून आपण या देशाला आणि आपण स्वतःला वाचवू शकू असं मला वाटतं. धन्यवाद.